गुड मॉर्निंग छात्रों। आज हम 10वीं कक्षा का जो 5वां पाठ है अनोखे राष्ट्रपति यह पढ़ने जा रहे हैं। इससे पहले हमने चौथी कविता जिन ढूंढा यह कविता पढ़ ली है। उस कविता के माध्यम से हमें कबीर जी ने जीवन या गुरु का महत्व कैसे होना चाहिए और कैसा गुरु है इसके बारे में हमें जिन ढूंढा संत कबीर की कविता है इसमें बताया है। यह जो 5वां पाठ है अनोखे राष्ट्रपति, यह कविता के कवि है महादेवी वर्मा। अनोखे राष्ट्रपति लेखक महादेवी वर्मा। आज की डेट है 15/9/2021। इस पाठ में हमें जो राष्ट्रपति है उन समय के जो राष्ट्रपति है उनके बारे में हमें कविता या कवि ने हमें यहाँ पर बताया है। महादेवी वर्मा का मैं परिचय आपको देना चाहूँगा। जन्म 1907 फरवरीबाद उत्तर प्रदेश, त्यांचा जो जन्म झालेला आहे तो 1907 मध्ये फारुखाबाद या ठिकाणी झालेला आहे। मृत्यू 1927 इलाहाबाद उत्तर प्रदेश यहाँ पर हुआ है। म्हणजे त्यांचा मृत्यू 1987 इलाहाबाद उत्तर प्रदेशमध्ये झालेला आहे। परिचय महादेवी वर्माची प्रतिभावान साहित्यकार थी आणि महादेवी वर्मा ह्या ज्या लेखिका आहेत त्या प्रतिभाशाली अशा ह्या साहित्यकार आहेत। आप छायावाद के 4 प्रमुख स्तंभों में से एक मानी जाती है और हिंदी में म्हणजे हिंदी भाषेमध्ये आशावाद छायावाद असे 4 वाद आहेत आणि त्या वादामधील छायावादमध्ये असणाऱ्या ह्या ज्या कवी आहेत त्या प्रमुख स्तंभामध्ये किंवा प्रमुख स्तंभ म्हणून मानल्या जातात। आपकी रचनाएं समाज के प्रत्येक वर्ग में प्रभावित और प्रेरित करती है आणि ह्यांचं जे लेखन आहे ह्यांचं जे साहित्य आहे ते समाजाच्या प्रत्येक वर्गामध्ये काय आहे प्रभावित आणि प्रेरित करणारं असं लेखन आहे। आपको आधुनिक मीरा और हिंदी के विशाल मंदिर की सरस्वती कहा जाता है आणि महादेवी वर्मांना हिंदी साहित्यामधल्या त्या हिरा किंवा कृष्णाची जशी मीरा आहे तशा पद्धतीनं मीरा आणि विशाल अशा सुंदर मंदिरामध्ये असणारी सरस्वती विद्येची देवता सरस्वती आहे तशा पद्धतीनं यांना त्या शिक्षणामध्ये किंवा हिंदी साहित्यामधील विद्येची देवता किंवा विद्या सरस्वती म्हणून सुद्धा ओळखलं जातं। प्रमुख कृतिया निहार, रश्मी, संध्यागीत, कविता संग्रह, संकल्पिता, उरसला की कड़िया, निबंध, पद के साथी, मेरा परिवार, अतीत के चलचित्र, रेखाचित्र आदि उन्होंने लिखा हुआ है। यानी कि उनका यह लेखन हिंदी साहित्य में बहुत ही प्रसिद्ध है। यह जो कविता या पाठ देने का जो संदर्भ है यह संदर्भ देखो महादेवी वर्मा जी द्वारा लिखित प्रस्तुत संस्मरण भारत के प्रथम राष्ट्रपति डॉक्टर राजेंद्र प्रसाद जी के बारे में है। आणि हा जो पाठ दिलेला आहे हिंदी साहित्यामध्ये असणाऱ्या महादेवी वर्मा ह्या लेखिका या लेखिकेने आपल्या भारताचे पहिले राष्ट्रपती जे आहेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याबद्दल दिलेला हा पाठ आहे। पाठ में डॉक्टर राजेंद्र प्रसाद जी की सादगी, सरलता, सहज स्वभाव के बारे में प्रकाश डाला गया है। आणि या पाठामध्ये त्यांनी डॉक्टर राजेंद्र प्रसाद या
राष्ट्रपतींचा जीवन परिचय या पाठाच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडलेला आहे आणि त्यांनी तो कशा पद्धतीने त्यांचं जीवन किंवा ते राष्ट्रपती असताना कसे जीवन जगत होते हे या पाठाच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडलेलं आहे। या लेखिकेने स्पष्ट किया है कि भारत के महामहिम पद पर पहुंचकर भी डॉक्टर राजेंद्र प्रसाद में लेश मात्र भी नहीं था। आणि हे देशाचे राष्ट्रपती जरी बनले तरीसुद्धा या डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अहंकार किंवा अहंभाव या ठिकाणी त्यांना पाहायला मिळालेला नाही। म्हणून त्यांचा स्वभाव आणि त्यांच्या गुणामुळे त्यांनी हा पाठ आपणासमोर मांडलेला आहे किंवा दिलेला आहे। आता आपण पाठ काय करूया, विस्ताराने सविस्तर पाहूया। राजेंद्र बाबू को मैंने पहले एक संवरता गद्यात्मक वातावरण में ही देखा था, परंतु उस गद्य ने कितने भावनात्मक क्षणों की अतुट माला गूंथी है यह बताना कठिन है। आणि या ठिकाणी लेखिका म्हणतात की डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचं जीवन परिचय पाहण्याच्या अगोदर त्यांचं जे वातावरण आहे, त्यांचा जो स्वभाव आहे, तो स्वभाव कसा गद्यात्मक वातावरणामध्ये मी पाहिलेला होता आणि तो गद्यात्मक वातावरणात असणारा तो स्वभाव भावनात्मक क्षणामध्ये किंवा भावनात्मक गोष्टीमध्ये सांगणं किंवा गुंफणं खूपच कठीण अशी गोष्ट आहे, अशा महादेव वर्मा म्हणतात। मैं प्रयाग में बीए की विद्यार्थी थी और शीतावकाश में एक भागलपुर जा रही थी। आणि ह्या लेखिका महादेव वर्मा आहेत त्या काय होत्या, बीए म्हणजे ग्रॅज्युएशनचं शिक्षण घेत होत्या आणि शीतावकाश में घर भागलपुर म्हणजे त्यांचं जे गाव आहे भागलपुर या ठिकाणी त्या जात होत्या। पटना में भाई के मिलने की बात थी आणि पटना या ठिकाणी त्यांचे जे बंधू आहेत, भाऊ आहेत, त्यांच्याबरोबर मिळण्याची किंवा भेट घेण्याची गोष्ट झालेली होती। अंततः स्टेशन पर ही प्रतीक्षा के कुछ घंटे व्यतीत करने पडे आणि शेवटी मला त्या स्टेशनवर येऊन त्या ठिकाणी शेवटपर्यंत त्या ठिकाणी काही वेळ घालवावा लागला, काही घंटे त्या ठिकाणी घालवावे लागले। स्टेशन के एक और 3 पैर वाली बेंच पर देहातियों की वेशभूषा में कुछ नागरिकों से घिरे सज्जन को विराजमान थे। आणि त्याच ठिकाणी त्या स्टेशनवर मी वाट पाहत असतानाच त्या स्टेशनवर काही लोक वेशभूषेचे किंवा वेशभूषा बदलून त्या ठिकाणी काही नागरिक आलेले होते आणि त्याच ठिकाणी त्या एक सज्जन होता आणि त्या सज्जनाला 3 लोकांनी काय केलं होतं, घेरलेलं होतं आणि त्या ठिकाणी तो पाहायला मिळाला, असं चित्र मला पाहायला मिळालं, असं महादेव वर्मा म्हणतात। उनकी और मेरी विहंगत दृष्टी जाकर लौटाई आणि माझी दृष्टी म्हणजे माझा चलचित्र म्हणजे जाता जाता आपण जशा पद्धतीने पाहतो बघतो तशा पद्धतीची नजर माझी त्या ठिकाणी त्या दृश्याकडे गेली आणि महागारी आली। वास्तव में भाई से यह जानने की उपरांत की उक्त सज्जन ही राजेंद्र बाबू है आणि भाई म्हणजेच त्यांचे जे भाऊ आहेत ते भाऊ म्हणजेच उपरोक्त युक्त असे सज्जन म्हणजेच राजेंद्र बाबू है मुझे अभिवादन का ध्यान आया आणि ते त्या ठिकाणी आल्यानंतर मला अभिवादन करण्याचं किंवा नमस्कार करण्याचं ध्यान किंवा लक्ष झालं आणि मी त्यांना अभिवादन केलं। पहिली दृष्टी में ही जो आकृत स्मृती में अंकित हो गई थी आणि त्यांची जी शरीरयष्टी होती किंवा त्यांचा जो आकृती किंवा राहण्याचा पेशा होता किंवा त्यांचा जो पोशाख होता तो पाहूनच त्यांच्या स्मृतीमध्ये तो काय झाला, अंकित झाला, स्मरित किंवा संस्मरण असा होणारा किंवा स्मरणशक्तीमध्ये साठून राहणारा असा तो त्यांचा पेहराव होता। इसमें इतने वर्ष में कोई नई रेखा जोड़ी है और न कोई नया रंग भरा है। इतक्या वर्षातून मी त्यांच्याबरोबर भेट घेते किंवा मी भेटते तरीसुद्धा जसा पोशाख होता जशा पद्धतीने त्यांचं वर्तन होतं किंवा जशा पद्धतीने ते राहायचे तशाच पद्धतीने त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल त्यांना पाहायला मिळालेला नाही। सत्य में से जैसे कुछ घटना या जोड़ना संभव नहीं रहता वैसे ही सच्चे व्यक्तिमत्व में कुछ जोड़ना घटना संभव नहीं रहता। आणि सत्य खऱ्यामध्ये कोणतीही गोष्ट
अति किंवा अधिक जोडली जाऊ शकत नाही. तशा पद्धतीनेच या व्यक्तीच्या स्वभावामध्ये किंवा त्याच्या पोशाखामध्ये कोणत्याही प्रकारची गोष्ट अधिक जोडली जाऊ शकत नव्हती. त्यांचं व्यक्तिमत्व जसं पूर्वी पाहिलेलं होतं तशाच पद्धतीचं त्यांचं व्यक्तिमत्व त्यांना पाहायला मिळालेलं आहे. काले घने पर छोटे कटे हुए बाल, चौड़ा मुख, चौड़ा माथा, घनी मुखड़ियों से नीचे बड़े आंखें, मुख के अनुपात में कुछ भारी नाक, कुछ गोलिए लिए चौट बुट्टी, कुछ मोटे पर सुडोल ओठ, श्यामल छाई देखकर हुए गेहूं व वर्ण, बड़ी बड़ी ग्रामीणों जैसे मूछे जो ऊपर के ओठ को ही उन्हीं नहीं ढूंढ लेती थी. आणि त्यांचा जे परिवेश किंवा त्यांचा जो परिचय आहे किंवा त्यांची शरीरयष्टी आहे, त्यांचं जे वर्णन आहे ते या ठिकाणी महादेवी वर्माने आपल्यासमोर मांडलेलं आहे. त्या महादेवी वर्मा म्हणतात की त्यांचं जे शरीरयष्टी आहे, त्यांचा पोशाख आहे तो या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे. नीचे के ओठ पर भी रोमिक अवकर डाले हुए थी. हाथ पैर शरीर सब में लंबाई की ऐसी विशेषता थी जो दृष्टियों को अनायास आकर्षित कर लेता था. आणि त्यांच्या चेहऱ्यावर असणारा जो मुखावर असणारा जो खालचा ओठ आहे आणि त्याची लांबाई किंवा लांबपणा, त्यांचं चेहऱ्याचं किंवा त्यांच्या शरीराची विशेषता दृष्टीमध्ये घर करून जात होती किंवा स्मरण करणारी अशी त्यांची शरीरयष्टी होती. उनके वेशभूषा के ग्रामीणता और भी दृष्टि को उलझ लेते थे. आणि त्यांची वेशभूषा म्हणजे त्यांचं राहणं, त्यांचं जे शरीरावर लागणारे कपडे आहेत, त्यांच्या शरीरावर असणारे जे केस आहेत किंवा जे केसांचं दिलेलं वळण आहे, ती वेशभूषा जी आहे ती ग्रामीणता और दृष्टी को समज लेती थी. म्हणजे ग्रामीण भागातील जसा व्यक्ती असतो तशा पद्धतीची त्यांची शरीरयष्टी होती. त्यांचा काय म्हणतो आपण विशेषता किंवा त्यांची वेशभूषा होती. खाटी की मोट धोती ऐसा फेटा देकर बांधी गई थी. आणि मोठी किंवा फेटा किंवा धोती, जो धोती आहे तो धोती घातलेली आहे, फेटा देकर बांधी हुई है कि एक और दाहिने पैर पर घुटनों छुपी थी और दूसरी और बाई पैर पर पिछली. म्हणजे धोतर घातल्यानंतर जशा पद्धतीनं डाव्या पायापर्यंत एक सोंगा किंवा एक पाय खाली दिलेला असतो आणि एक धोतराचा पाय गुडघ्यापर्यंत वर असतो, तशा पद्धतीनं ते त्यांना पाहायला मिळालेलं आहे. बटन टूट जाने के कारण खुला था और घुटने के नीचे का बटनों से बंद था. आणि त्यांचं ते शरीराच्या त्या शर्टच्या वर असणारा जो कोट आहे त्या कोटाचं एक बटन तुटलेलं होतं आणि ते काय झालेलं होतं, घुटणोपर्यंत नीचे बटन लगाने से बंद था. म्हणजे एक बटन लावलेलं होतं आणि एक तुटलेलं होतं. सर्दी के दिनों के कारण पैरों में मोजे जूते तो थे. आणि त्यावेळेचं वातावरण किंवा त्यावेळेस सर्दीचं वातावरण असल्यामुळे तिने काय केलं होतं, पायामध्ये मोजे आणि बूट घातलेले होते. परंतु कोट और धोती के समान उनमें भी विचित्र स्वच्छता वास था. आणि शरीरामध्ये असणारा जो विचित्र असा किंवा धोती आणि बूट आणि हे घातल्यामुळं ते विचित्र असं चित्र पाहायला मिळत होतं. मिट्टी की परत से न जानतो के रंग का पता चलता था न रूप का. आणि जसे पद्धतीनं मातीचं रंग असतो तशाच पद्धतीनं त्यांच्या बुटांचा रंग होता. त्यामुळं त्या मिट्टीचा आणि बुटांचा एकसारखा रंग असल्यामुळं ओळखता येत नव्हता किंवा सांगता येत नव्हता. गांधी टोपी की स्थिती तो और भी विचित्र थी. आणि त्यांची जशी गांधी टोपी म्हणजे आपण सज्जन लोक किंवा बुजुर्ग लोक डोक्यावरती जी टोपी घालतात त्याला गांधी टोपी म्हणतात आणि ती गांधी टोपीचे चित्रसुद्धा तशा पद्धतीनं होतं. उनकी और की नौकवाही भौसो शिकोड़ आई थी और टोपी की कोर माथे पर पट्टी की तरह लिपटी हुई थी. आणि ती टोपीची कोच किंवा जी टोपी आहे ती बरोबर या ठिकाणी घातलेली होती. ती कोच या ठिकाणी नाकाच्या आणि डोळ्याच्या मधोमध समोर आलेली होती. देखकर लगता था कि मानो वे किसी हड़बड़ी में चलते चलते कपड़े पहनते
पण ते आहे आणि त्यांच्याकडे पाहिल्यानंतर असं वाटत होतं की कुठं तर घाईघाईने गडबडीने चाललेले आहेत आणि चालत चालतच त्यांनी काय केले, हे कपडे किंवा हा पोशाख त्यांनी आपल्या शरीरावर अंगावर चढवलेला आहे, असं चित्र त्यांच्याकडे पाहिल्यानंतर पाहायला मिळत होतं किंवा वाटत होतं. अशा पद्धतीनं अनोखे राष्ट्रपती लेखिका महादेवी वर्माने अनोखे राष्ट्रपती राजेंद्र बाबू यांचा परिवेश किंवा त्यांचा परिचय, वेशभूषा कशा पद्धतीने होती ती या पाठामध्ये प्रथम पहिल्या व्हिडिओमध्ये आपण इथपर्यंत भाग पाहणार आहे. राहिलेल्या व्हिडिओमध्ये आपण या पुढचा भाग पाहूया. धन्यवाद.